इथे हे बघा किती सुंदर टेक्स्चर आलेलं आहे नाही का। याच्यामध्ये जेव्हा आपण दूध घालतो आणि याला छान ढवळून घेतो तेव्हा याचा कलर आणि याची टेस्ट इतकी अप्रतिम आहे ना। आज मार्केटमध्ये छान चांगल्या क्वालिटीची जांभळं दिसली, लगेचच जांभळं विकत आणली आणि त्यापासून बनवला सगळ्यात आवडीचा पदार्थ, तोच तुमच्यासोबत शेअर करणार आहे। थोडीशी जांभळं मी खाण्यासाठी ठेवली आणि बाकीची जांभळं इथे वापरली। जांभळं छान हलक्या हाताने अशी चोळून धुवून घ्यायची, लगेचच पाण्याबाहेर काढून ठेवायची। धुतलेली जांभळं जी होती तिच्यातल्या बिया काढून घ्यायच्या, छोटी जांभळं असतील तर बाजूला करायची। बिया काढल्यानंतर गर आणि बिया वेगवेगळ्या ठेवायच्या आहेत। बियासुद्धा फेकून द्यायच्या नाही, त्या आपण वाळवून त्याची पावडर बनवू शकतो। इथे मी गर काढून घेतलेला होता, आता त्याला आपल्याला मिक्सरमध्ये ब्लेंड करून घ्यायचं आहे। बिया काढत असताना निघालेला रससुद्धा मी इथे यामध्ये ॲड केलेला आहे। याला झाकण लावू आणि याची फाईन पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे। आता हा जो पल्प तयार झालेला आहे याचा आपल्याला जामून क्रश बनवायचा आहे, त्यामुळे तो जसा तयार झाला आहे तसाच आपल्याला वापरायचा, त्याला गाळायची गरज नाही आहे। इथे एक बाउल भरून एवढा हा पल्प तयार झालेला आहे। आता एका सॉस पॅनमध्ये हा पल्प मी ट्रान्सफर करते आहे। पल्प मोजून घेताना 1 वाटी पल्प असेल तर पाऊण वाटी साखर हे प्रमाण ठेवायचे। जांभळं छान गोड असतील तर साखरेचं प्रमाण अजूनही कमी करता येईल। पल्प आणि साखर व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर याला आपल्याला गॅसवर ठेवून शिजवून घ्यायचं आहे। इथे आपण बघू शकतो जांभळ्या रंगाचं लिक्विड व्यवस्थित आपल्याला दिसतंय। मिश्रणाला उकळी आली की यावर असे छोटे छोटे पांढरे बबल्स आपल्याला दिसायला लागतात। आता इथे आपण बघू शकतो मोठे मोठे बबल्स येत आहेत, लिक्विड अजिबात दिसत नाही आहे आणि हे एकदम शायनी दिसतंय। थोडंसं चमच्यावर मिश्रण घ्यायचं आणि त्यावरनं बोट फिरवून पाहायचं, चमचा व्यवस्थित क्लीन झाला की हे झालंय। इथे मी हे खाली उतरवून घेतलंय, अजूनही हे गरम आहे। इथे बघू शकतो आपण याचं टेक्स्चर खूप छान रवाळ असं झालेलं आहे। जास्त प्रमाणात जर क्रश बनवलेला असेल तर त्यामध्ये आपल्याला सोडियम बेन्झोएट घालावं लागेल प्रिझर्वेटिव्ह म्हणून। इथे मात्र मी प्रिझर्वेटिव्ह न वापरता एका लिंबाचा रस यामध्ये घातलेला आहे। हे मिश्रण थंड झाले, आता अशा प्रकारच्या काचेच्या बॉटलमध्ये याला आपल्याला स्टोअर करायचं आहे। आता तयार क्रशपासून आपण जामून मिल्कशेक बनवूयात। काचेच्या ग्लासमध्ये थोडेसे आईस क्यूब टाकले, त्यावर तयार केलेला क्रश घातला आणि वरतून थंडगार असं दूध घातलं। फुल फॅट मिल्क घ्यावं, सगळं छान ब्लेंड करायचं म्हणजे त्याला एकदम मस्त अशी टेस्ट येते आणि हे लगेचच पिऊन टाकायचं। खूप सुंदर झालेलं आहे, रंग तर खूपच छान दिसतो आहे। याचप्रमाणे यापासून आपण आईस्क्रीम, लस्सी, फालुदा किंवा कुठल्याही प्रकारचं डेझर्ट सहज बनवू शकतो। सध्या जांभळाचं सीझन चालूच आहे, तेव्हा तुम्हीही बनवून बघा हा जामून क्रश। आणि आपण भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।